शेवटचे 3 दिवस नव्हतो मी. फक्त 16 तारखेला 15 तारखेला दुपारी 4 वाजता आलो. त्यावेळेस 2 सभा घेतल्या संध्याकाळच्या आणि 15 तारखेला संध्याकाळच्या 2 सभा घेतल्या. नाही, 15 तारखेला आलो, 15ला 2 सभा घेतल्या. 16ला सांगता सभेला मी येणारच होतो. मी आधीच सांगितलं होतं पृथ्वीराज बापू आणि त्या सगळ्यांना की मी येईन. आणि माझं सुरुवात छत्रपती कारखान्यापासून झाली. मी इथला सभासद आहे. माझे वडील सभासद होते, माझे आजोबा सभासद होते, आमच्या परिवारातले अनेक जण इथले सगळे सभासद होते. त्याच्यामुळं राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या आमच्या 53 गावातल्या पुणे आणि इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हा साखर कारखाना फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं ह्यावेळेस लक्ष घातलं. दादा, एकतर्फी निवडणूक होणार असं तुम्ही सुरुवातीपासून हे जाहीर नाही, एकतर्फी नाही. आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती तुल्यबळ आहे असं समजूनच निवडणुकीत. दादा, संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग. नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. मला काही बोलायचं नाही. मी पुस्तक वाचलेलं नाहीये. मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन.